परळीमध्ये वीज निर्मिती कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त उपोषण करतायत. नेमकी मागणी कोणती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, कोणती मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की पूर्ण औष्णिक विद्युत केंद्र पर्यायकडून की आमचे शेत तुम्ही घेतलेत, त्या शेताच्या मोबदले आम्हाला तुम्ही नोकरी देणार हे आमच्याकडून तुम्ही सांगितलं होतं. नोकरी घेता आपलं शेत देताना आमचं तुम्ही जेव्हा शेत आमचं घेत होता तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला नोकरी भेटणार. तर आज आम्ही आमची शैक्षणिक अर्हता आम्ही पूर्ण केली आणि पूर्ण केल्यानंतर आम्ही डॉक्युमेंट पर्याय औष्णिक केंद्रात सबमिट केले आम्ही. त्या सबमिट होऊन आम्हाला 7-8 वर्ष झाली डॉक्युमेंट, तरीही आम्हाला आज त्यांनी रुजू करून घेतलं नाही. आणि अचानकच 2-3 वर्षानंतर आम्ही त्यांना पूर्ण फॉलोअप घेतला. ते आम्ही जेव्हा ऑफिसला गेलो ते आम्हाला म्हणले मुंबईला गेले, जेव्हा मुंबईला गेलं. आणि आज जर आम्ही 2 वर्षाखाली आम्हाला सांगितलं की तुमचं मुंबईला गेलं आणि तुम्हाला एक तुमच्या वडिलांनी एकदा हे घेतलं आहे म्हणजे लाभ घेतला आहे. परंतु आमचे गट नंबर वेगळे आहेत. आमच्या वडिलांची शेती पूर्ण जास्त गेली आहे, त्याच्यामध्ये गट वेगवेगळे आहेत, संपादित वेगवेगळे गट नंबर झाले आहेत. त्यावेळेस आमचा काही लहान होता त्यावेळेस आमच्या नावावर त्यांना करता आलं नाही. तुम्हाला जे म्हणतात किंवा तुमच्या कुटुंबामध्ये लाभ घेतलाय, मात्र तो कोणी घेतलाय, तुम्हाला अशी काही कल्पना वगैरे आहे का? हां, आमच्या वडिलांनी लाभ घेतला आहे. लाभ कसा घेतला आहे की त्यांची संपादित जमीन झाली दोनदा. एकदा 1999 झाली आणि एकदा 2008 झाली. आणि त्या दोन्ही संपादित झाल्याची जागा वेगळी, त्यांचे गट नंबर वेगळे. हां, आणि आम्ही जेव्हा शैक्षणिक अर्हता पूर्ण करून टाकली तेव्हा ते म्हणालेत की आम्हाला घेता येत नाही. परंतु त्याच्या अगोदर त्याने आम्हाला जे नियम लावला आहे 1980चा, त्या नियमचा त्यानं थोडा पण म्हणजे हे त्यांना नियम लावला नाही. ते नियम फक्त आम्हालाच लावत आहेत. त्याच्या आधी त्यानं हजारो माणसं घेतले नोकरीला. परंतु आज आम्ही जेव्हा आमचं डॉक्युमेंट अपलोड केले तेव्हा ते म्हणत आहेत की तुम्हाला घेता येत नाही. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना घेतलं तसं आम्हाला बी का घेत नाहीत? त्यांना जे नियम लागणार ते आम्हाला बी लावा. आमच्या संघ तुम्ही भेदभाव करू नका. संविधानानं आम्हाला अधिकार दिला आहे. आता किती दिवस झालं तुम्ही उपोषण करतायत? जवळपास 3 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलात. कोणी दखल घ्यायला तयार नाही, काय नाही. असं आमचे एकच मान्य आहे की आम्हाला नोकरीसाठी रुजू करून घ्या. काय काय प्रशासनानं वगैरे पत्र काढलं का नाही? पत्र आणखीन 5 वर्ष झालं काढलंच नाही त्यांना. रिप्लाय पण दिला नाही आहे त्यानं फक्त म्हणलेत किंवा एका गटावर घेता येत नाही, एका गटावर एकच जण घेता येत आहे. तर शासन निर्णय सांगतं की 2 जण घेता येतात, त्याच्यावर रिप्लायच दिला नाही त्यानं. तुम्हाला जसं काही ते म्हणायला लागलेत किंवा एक जणांना लाभ घेतलाय असं सांगण्यात आलंय, मात्र तुम्हाला काय वेगळं उत्तर त्यांच्याकडून आलंय का सेम उत्तर आहे? सेमच उत्तर, सगळ्याचं सेमच उत्तर. म्हणजे तुमच्या कुटुंबात ते एक लाभ घेतलेला आहे ऑलरेडी. अच्छा, तुम्ही म्हणतायत की दोघांना पण इतरांना जसं दिलं त्या पद्धतीने आम्हाला पण घ्यावं. हां, आम्हाला पण घ्यावं. बाकी उपोषणकर्ते जेवढे बसले तुमच्या सोबत किती जण बसलेत? 10 जण बसलेत. आता नेमके काय सगळ्यांची तीच मागणी? एकच मॅटर आहे ते पूर्ण. एक जण काय नेमकं पुढलं पाऊल काय उचलणार आहे तुम्ही? हे असंच उपोषण चालू राहणार का? हो, जवळ निर्णय देत नाहीत तोवर उपोषण सोडणार नाहीत. ओके. खरं तर स्थानिकचे आमदार धनंजय मुंडे आहेत, त्यांच्याकडे काही मागणी वगैरे असणार आहे? साहेबाकडे एवढीच मागणी आहे की इथं येऊन आमची चौकशी व्हाय नाही व्यवस्थित. आणि आज 3 दिवस झालं बसून आहेत आम्ही इथं. अनेक कुणी आमच्याकडे आलेलं नाही आहे, तर आमचं दखल बी कुणी घ्यायना. साहेबांनी एवढेच करावं की आमची नम्र विनंती आहे, इथं येऊन थोडं सहकार्य करा. मंत्री पंकजा मुंडे आहेत. हा जो तुमचा विषय जो आहे तो मंत्री महोदयाकडून मार्गी लावण्यासाठी पंकजा मुंडेंनी काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी फक्त एकच करायला पाहिजे की इथं येऊन आम्हाला सहकार्य करावं. इथं ऑफिसमध्ये CA साहेबाला भेटावं, जे फाईल आहे ते पुढे पाठवावं, मेन निर्णय द्यावं. असा इथून निर्णय देण्यात आम्हाला डायरेक्ट म्हणाले तर हेड ऑफिसला जा. आता हेड ऑफिसला आम्ही कसं जावं? ह्यांचं काम आहे इथून लेटर हेड ऑफिसला देणं, तिथून निर्णय घेणं. पण हे डायरेक्ट फेकून दिलं येतं, म्हणजे इकडून इकडं पाठवलं येतं. हेड ऑफिसला जा, हेड ऑफिस म्हणते महसूलला जा. त्यांचं काम आहे की त्यांचं काम आहे इथून लेटर त्यांना देणं आणि त्यांचा निर्णय ह्यांना घेऊन आम्हाला सांगणं. पण हे काय म्हणाले तर की तुम्ही हेड ऑफिसला जाऊन तुम्ही निर्णय घ्या. त्याच्या अगोदर जर पाहिला गेलं तर मिटिंगा लावत होते, म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि वरिष्ठ प्रशासनाच्या. मात्र तसं एखादं पत्र वगैरे तुम्हाला दिलं का नाही, किंवा एखादी मिटिंग वगैरे आम्ही लावूत म्हणून? नाही, ह्याच्या आधी लेटरच हेड ऑफिसला पाठवलेलं नाही. सगळं काम इथल्या इथंच झालेलं आहे. ह्यांना मिटिंग घेतल्या, काही कारणानुसार सगळ्याला घेतलं. चालू आहे. बरं, काही खासदारांना वगैरे पत्र दिलं का नाही तुम्ही? एखादं तुमचं माहितीस्तव सादर? सर्वांना पत्र ते दिलेलं आहे आम्ही.
मेल केलेला आहे. हो, त्यांच्याकडून काही रिप्लाय वगैरे असं काही? रिप्लाय ते आला नाही अजून. रिप्लाय आला. पंकजा मुंडेंना, धनंजय मुंडेंना बी माहितीस्तव साधत त्यांच्या कार्यालयाला दिलं का? हो, लेटर ते ईमेल केला आहे, सगळं लेटर पॅड वगैरे सगळं दिलेलं आहे. बाकी प्रत्यक्ष पण दिले कार्यालयामध्ये? आणि भेटसुद्धा दिलेली आहे आम्ही. कोणाला भेट दिली? माननीय धनंजय मुंडे साहेबांना, पंकजाताईंना बसण्याच्या आधी. त्यांच्याकडून काय रिप्लाय आला? त्यांनी त्यांच्या सोयीने प्रयत्न केला, पण आतापर्यंत काही काही भेटलं नाही आम्हाला यश. ओके, धन्यवाद. खरं तर या प्रकल्पग्रस्त यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आता प्रशासनाकडून या संदर्भात अधिक काही माहिती मिळते का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.